विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आपण इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्नांची सिरीज सुरू केलेली होती. आज त्याचा पाठ 28वा आहे. आपण 2011 ते 2025 या दरम्यानचे इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्न यांचा अभ्यास करतो आहोत. एकंदरीत पीवायक्यूचं काय महत्व आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे तुमची जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस व्हावी हाच या सिरीजचा मागचा हेतू आहे. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, 10 युनिटचे नोट्स असतील आहे, युनिट वाईज एमसीक्यूज असणार आहे, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज आहे, 50 अधिक मॉक टेस्ट आहे, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन्स आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. याची फीस जी आहे ती 3,000 रुपये आहे आणि आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. पेपर 1 सोबतच आपल्याकडे पेपर 2 चा पण क्रॅश कोर्स आहे. यामध्ये पेपर 2 आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स आणि इंग्लिश लिटरेचर आहे. पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ सुद्धा आहे. या बॅचमध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे, कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, 20 अधिक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस टेस्ट असणार आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे याचा पुरेपूर फायदा घ्या आणि आजच एनरोल करा. चला तर मग सुरुवात करूया आपला प्रश्नाला. सर्व टंकलेखक लघुलेखक आहेत, विधाने दिलेली आहेत. काही लघु लेखक मुली आहेत. सर्व टंकलेखक हे लघुलेखक आहे आणि काही लघुलेखक हे मुली आहेत. तर निष्कर्ष असं म्हणतोय की काही टंकलेखक मुली आहेत, कोणतीही मुलगी टंकलेखक नाही. ऑल टायपिस्ट आर स्टेनोग्राफर, सम स्टेनोग्राफर आर गर्ल्स. कॉन्क्लुजन, सम टायपिस्ट आर गर्ल. क्यू, नो गर्ल इज अ टायपिस्ट. सांगा बघू काय असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. पी आणि क्यू दोन्हीही निष्कर्ष लागू होत नाही. बघा इथे तर नाहीच होत आहे. वेन डायग्रामनी ते खूप इझी होतं. ठीक आहे, अशा पद्धतीचे वेन डायग्राम तुम्ही असा प्रश्न आला तर नक्की काढा, त्यांनी जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज राहणार. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे डी. युनिट 6 लॉजिकल रिझनिंग मधला हा प्रश्न आहे, वेन डायग्राम. रिकाम्या जागा पर्याय निवडा. थकवा, धावणे, डॅश, उपवास. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द ब्लँक स्पेस. फटिंग, रनिंग, डॅश, फास्टिंग. नाश्ता, अन्न, भूक, आरोग्य. असे प्रश्न आधी विचारायचे पीवायक्यू मध्ये असतील आहे, आधी विचारायचे, आता हे विचारत नाही. ठीक आहे, तर भूक आणि उपवास असं त्याचं असणार आहे. थकवा येतो धावल्यावर, भूक लागते उपवास केल्यावर, है ना. त्यामुळे आपलं ते असणार ऑप्शन सी. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले हे 5,000 प्लस प्रश्नांचा संच. मी जे ते मॉक टेस्ट बद्दल बोलली आहे ते सुद्धा इथे आहेत. त्यामुळे तुमचा अभ्यास व्हावा म्हणून ही पुस्तकं आपण काढलेली आहे. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. अमेझॉनवर हे अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ते ऑर्डर करू शकता. यामध्ये बघा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि संपूर्ण मॉक टेस्ट आहे. ठीक आहे, आजच ऑर्डर करा. पुढीलपैकी कोणता शब्द इतरांपेक्षा वेगळा आहे. सुंदर, राग, प्रामाणिक, क्रूर. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज डिफरंट फ्रॉम द अदर्स. ब्युटिफुल, अँगर, ऑनेस्ट, क्रूर. राग जे आहे हा वेगळा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन बी. पुढे 4 शहराची नावे दिलेली आहे. मुळाक्षराचा योग्य क्रम लावा आणि शहरातील विसंगती घटक ओळख. तर सांगा बघू. The names of 4 cities are given below. Arrange the letters in the correct order. Identify the odd man out. ही दिल्ली असणार आहे ना. हे आहे लाहोर. ठीक आहे, कानपूर आणि हे आहे जोधपूर. तर जोधपूर, कानपूर आणि दिल्ली हे म्हणजे इंडियामध्ये आहे. लाहोर जे आहे ते पाकिस्तानात. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. डॅट फाईल म्हणजे काय. डॅट स्टँड फॉर डेटा फाईल. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. आयसीटी मधला प्रश्न आहे, खूप बेसिक प्रश्न होता हा, है ना. डीटीएच ची संज्ञा या संदर्भात वापरली जाते. माहितीच्या विश्लेषणासाठी संगणकाचा वापर, इलेक्ट्रॉनिक अध्ययन साधन, चिकित्सेसाठी थेट प्रक्षेपण, दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर. तर टर्म डीटीएच, यूज ऑफ कम्प्युटर फॉर डेटा अनालिसिस, इलेक्ट्रॉनिक लर्निंग टूल, डायरेक्ट ब्रॉडकास्ट फॉर मेडिकल ट्रीटमेंट, यूज ऑफ सॅटेलाइट फॉर अ टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट. टीटीएच आपल्याला माहिती आहे डायरेक्ट टू होम असं त्याचा अर्थ होतो ना. तर करेक्ट उत्तर काय, दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर. डीटीएच डायरेक्ट
टू हो. ठीक आहे, हे त्याचं फुल फॉर्म. आपलं ऑप्शन असणार ऑप्शन डी. ब्रॉडबँड ही संज्ञा सामान्यतः या संदर्भात वापरली जाते. द टर्म ब्रॉडबँड इज जनरली यूज फॉर FM रेडिओ, वायरलेस कम्युनिकेशन, इंटरनेट, टेलिफोन कम्युनिकेशन. आपल्या सगळ्याला माहित आहे ब्रॉडबँड हे इंटरनेटच्या संदर्भात आहे. ओके, तर मग आपलं उत्तर असणार आहे सी. वायर बँडविड्थ डेटा ट्रान्समिशन याच्यामध्ये होत आहे, इंटरनेट ऍक्सेस करतो आपण. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. आणि हा ICT मधला असणार आहे संदर्भात युनिट 8 वर्ष. किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग काय आहे? तार, टेलेक्स, फॅक्स, ईमेल. इन टर्म्स ऑफ कॉस्ट अँड टाइम द मोस्ट इकॉनॉमिकल मोड ऑफ इंटरनॅशनल कम्युनिकेशन इज. ते काय असणार आहे? ईमेल असणार आहे, इलेक्ट्रॉनिक मेल ज्याला म्हणतो आपण. ईमेल हे काय असते? मेसेज ट्रान्सफर करतो ग्लोबल याच्यामध्ये, फास्टर करतो, चीपर आहे हा ना, दॅन टेलिग्राम, तार आणि फॅक्सहून चीपर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. कॉपीराइट कायदा काय संरक्षित करतो? कॉम्प्युटर प्रोग्राम, दृकश्राव्य असे उपाधी, नावे, घोषवाक्य, ज्ञात पत्रिके, ओळख, आरेखने, कल्पना, कार्यप्रणाली, पद्धती, सिस्टीम. व्हॉट डज कॉपीराइट लॉ प्रोटेक्ट? कॉपीराइट लॉ जो आहे तो प्रोटेक्ट करतो ओरिजिनलिटी, ओरिजिनल आयडियाज. त्यामुळे कम्प्युटर प्रोग्राम, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट जो आहे ते आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे. त्यानंतर शब्दरहित संज्ञापनात व्यक्ती प्रभावी मानली जाते. ती व्यक्ती तणावमुक्त असते, ती व्यक्ती ताठ बसलेली असते, ती व्यक्ती श्रोत्याशी नजर भिडून बोलते, शरीर तणावयुक्त असते. In a non-verbal communication, a person is considered effective when the person is stress-free, obviously one. The person is separate, ताट असते. The person speaks while maintaining eye contact with the listener. The body is tense. IV नसणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. आता इथे डी ऑप्शन आले असेल कारण मी वाचण्यामध्ये गडबड केली होती. शरीर तणावयुक्त नसणे असं मी वाचलं होतं, त्यामुळे मी ऑप्शन डी टाकलं होतं. पण आपलं ऑप्शन काय असणार आहे? बी असणार आहे. डी नाही, आपलं ऑप्शन बी आहे. अलीकडच्या काळात फुकुशिमा हे नाव या कारणासाठी प्रसिद्धीला आलं होतं. ज्वालामुखी उद्रेक, त्या पाठोमाग आलेला प्रलयकारी भूकंप, आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा हल्ला, ढगफुटीनंतर आलेला प्रलयकारी महापूर, त्सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अणुऊर्जा केंद्रातील किरणोत्सर्ग. In a recent time, the name Fukushima gained prominence due to a volcanic eruption followed by the devastating earthquake, an attack by international terrorists, a catastrophic flood caused by cloudburst, radiation from a nuclear power plant destroyed by tsunami. सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेला अणुऊर्जा केंद्रातील किरणोत्सर्ग. हे आहे फुकुशिमा, ऑप्शन डी असणार आहे. एकंदरीत त्या घडामोडीवरचा विचारलेला प्रश्न आहे. जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्यामुळे याने होते. कवके, कीटक, कृमी, बॅक्टेरिया. द प्रोडक्शन ऑफ वर्मी कंपोस्ट, अर्थवॉर्म मॅन्युअर फ्रॉम ऑर्गॅनिक वेस्ट अँड प्रायमरीली ब्रॉट अबाउट बाय फंगी, इन्सेक्ट, वॉर्म्स, बॅक्टेरिया. इथं अर्थवॉर्म मॅन्युअर दिलेलं आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली आपलं उत्तर काय असणार आहे? वॉर्म्स असणार आहे ना. कधी कधी प्रश्नामध्येच उत्तरं दिलेले असतात, त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा. ठीक आहे, आपलं ऑप्शन आहे ऑप्शन सी. लॅक्टोमीटर कशाचे मापन करण्यासाठी वापरतात? समुद्राच्या पाण्याची घनता, दुधाची घनता, दुधाचे परिणाम, समुद्राच्या पाण्याची खोली. व्हॉट इज अ लॅक्टोमीटर यूज टू मेजर? डेन्सिटी ऑफ सी वॉटर, डेन्सिटी ऑफ मिल्क, क्वांटिटी ऑफ मिल्क, डेप्थ ऑफ द सी वॉटर. दुधाचे परिणाम नाहीच आहे, समुद्राच्या पाण्याची खोली नाहीये, समुद्राच्या पाण्याची घनता नाहीये, मग काय? डेन्सिटी ऑफ मिल्क, दुधाची घनता किती आहे हे आपण लॅक्टोमीटरने मोजतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. चंद्राला ग्रहण लागतं. पृथ्वी व चंद्र याच्यामध्ये सूर्य येतो म्हणून लागतो, सूर्य व पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो म्हणून लागतो, सूर्य व चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येते म्हणून लागते. हे पृथ्वी, चंद्र व सूर्य एकमेकांपासून समान अंतरावर असतात. लुनर इक्लिप्स ऑकर्स व्हेन the sun comes between the earth and moon, the moon comes between sun and the earth comes between sun and the moon, the earth, moon and sun are equidistant. The earth comes between म्हणजे सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते, त्यामुळे ग्रहण लागते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. पर्यावरण व आरोग्य विषयक जाणीव जागृतीमुळे अलीकडच्या काळात कोणत्या आण्विक प्रकल्पाला विरोध झाला? विच न्यूक्लिअर प्रोजेक्ट फेस्ड ऑपोजिशन इन अ रिसेंट टाइम्स ड्यू टू द एन्व्हायरमेंटल अँड हेल्थ अवेअरनेस? रत्नागिरी, जैतापूर, कारवार, तारापूर. हे तेव्हा झालेली घडामोडी आणि तारापूरला ते झाले होते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी, सॉरी, आपलं उत्तर आहे बी, जैतापूर. ठीक आहे, जैतापूरमध्ये आण्विक प्रकल्पाला विरोध झाला होता त्याकडे. विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कोण आहे? द हायेस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ द युनिव्हर्सिटी. युनिट 9(1) मर्ज प्रश्न आहे. व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, डायरेक्ट बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी, डीन. युनिट 10चा पण प्रश्न आहे, त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीवर प्रश्न विचारला जातो ना, त्यामुळे.
तर विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी हा कुलगुरू असतो. कुलगुरू असतात, व्हाईस चान्सलर. समोरचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत खालील विभाग येतात: शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, 2 तंत्र शिक्षण विभाग, 3 उच्च शिक्षण विभाग, 4 भाषा विभाग. द फॉलोइंग डिपार्टमेंट फॉर अंडर द purview of Ministry of Human Resources Development: Department of School Education Literacy, Department of Technical Education, Department of Higher Education, Department of Language. चारही पर्याय आपले बरोबर आहे. तेव्हा आपलं उत्तर असणार आहे, एक मिनिट, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग हा आहेच. तंत्रशिक्षण शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, भाषा विभाग येत नाही. सॉरी, भाषा विभाग येत नाही, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. ओके. सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी ऍट शिमला हे काय आहे? ही अवकाश विज्ञानाच्या अभ्यासाची मध्यवर्ती सुविधा आहे. हे भारतातील हवामान शास्त्राच्या संशोधनाचे केंद्र आहे. सी हे जीवन आणि विचार यांच्या मुक्त व सर्जनशील अभ्यासाचे केंद्र आहे. हे भारतातील जैव विविधतेच्या अभ्यासाचे केंद्र आहे. काय आहे? सेंट्रल फॅकल्टी ऑफ स्टडी ऑफ स्पेस सायन्स, सेंट्रल फॉर मेट्रोलॉजिकल रिसर्च इंडिया, सी क्रिएटिव्ह स्टडी, डी बायोडायव्हर्सिटी. तर हे आहे जीवन आणि विचारांच्या मुक्त सर्जनशील अभ्यासाचे केंद्र, म्हणजे सी असणार आहे. ठीक आहे. खालीपैकी कोणत्या विद्यापीठ अधिकाराचा कार्यकाल कुलगुरूच्या कार्यकालाबरोबरच संपतो? A tenure of which of the following university officers end concurrently with the tenure of vice chancellor? डायरेक्टर, रजिस्ट्रार, फायनान्स ऑफिसर, कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन. परीक्षा नियंत्रक, वित्त अधिकारी, कुल सचिव, संचालक. तर संचालक यांचा संपतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. AICTE हे वैधानिक मंडळ आहे, भारतातील तंत्र शिक्षणाला चालना देते, तंत्र शिक्षणाबाबत UGCच्या कार्यावर देखरेख ठेवते. इज अ स्टॅट्युटरी बॉडी, हे बरोबर आहे. प्रमोट्स टेक्निकल एज्युकेशन इन इंडिया, बरोबर आहे. थर्ड, ओव्हरसीज द वर्क ऑफ UGC रिगार्डिंग टेक्निकल एज्युकेशन, हे चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. केवळ 1 and 2 योग्य. मुक्त शिक्षण प्रणालीबाबत खालीलपैकी कोणते विधान हे असत्य आहे? Which of the following statement regarding to open education system is incorrect? It compromises an essential quality aspect. It provides learning opportunity to remote learner. It offers flexibility regarding regular attendance. It is not expensive compared टू रेग्युलर एज्युकेशन. ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूबाबत तडजोड करते. ते दूर राहणाऱ्या अध्ययन करताना शिक्षणाची संधी पुरवते. ते नियमित उपस्थितीबाबत सवलत देते. डी नियमित शिक्षणाच्या तुलनेत ते महाग आहे. असत्य विचारलं, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार. आवश्यक गुणवत्तेच्या पैलूबाबत तडजोड ते करत नाही, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न आज पाहिलेले आहे. जर का तुम्हाला 5,000 प्लस पुस्तकाचा संच हवा असेल तर अमेझॉनवर ते अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये. जर का तुम्हाला क्रॅश कोर्स जॉईन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.